So welcome all. Today we will see the psychometric chart and the different processes on the psychometric chart. In the last lecture we have seen what are the different properties. वेगळ्या properties बघितल्या होत्या आपण. Dry bulb temperature, wet bulb temperature, dew point temperature, specific humidity, relative humidity, enthalpy. तर या ज्या प्रॉपर्टी आहेत आता आपण सायकोमेट्रिक चार्टवर कशा बघायच्या किंवा कशा प्लॉट केलेल्या आहेत. सो विल सी टुडे द सायकोमेट्रिक चार्ट. ही आउटलाईन आहे आपली सायकोमेट्रिक चार्टची, जस्ट बॉर्डर चार्ट. एक्स ॲक्सिसवर जे आहे असतं आपलं ड्राय बल्ब टेम्परेचर. एक्स ॲक्सिसवर ड्राय बल्ब टेम्परेचर म्हणजे या ज्या सगळ्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या ड्राय बल्ब टेम्परेचरच्या. म्हणजे इथं असेल 5, 10, 15, 20, 25, 30, 40. एक्स ॲक्सिसवर आपल्याला ड्राय बल्ब टेम्परेचर डिग्री सेल्सिअस, डिग्री सेंटीग्रेड. देन वाय ॲक्सिसवर आपल्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी दिली असते, ओमेगा. स्पेसिफिक ह्युमिडिटी और ह्युमिडिटी रेशो म्हणजे ह्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत सगळ्या, हॉरिझॉन्टल लाईन्स जे आहेत. सो वी गेट द स्पेसिफिक ह्युमिडिटी. युनिट असतं बऱ्याचशा चार्टमध्ये ते जे युनिट जे आहे ते केजी पर केजी ऑफ ड्राय एअर आहे. कधी कधी ग्रॅम पर केजी ऑफ ड्राय एअर दिला तर नंतर आपल्याला कॅल्क्युलेशन्स किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना त्याला केजी पर केजी ऑफ ड्रायमध्ये एअरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. हे झालं ड्राय बल्ब टेम्परेचर. दुसरं आहे आपलं स्पेसिफिक ह्युमिडिटी. दोन झाले, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ह्या अशा लाईन्स आहेत कर्व्ड. ह्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या लाईन्स आहेत. आपण जे बघितलं ते रिलेटिव्ह ह्युमिडिटी फाय. इथं जे आहे ते फाय 100% असते. म्हणजे आपली जी एअर आहे ती सॅच्युरेटेड एअर असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% म्हणजे आपण बघितलं होतं MV डिवायडेड बाय MVS. फाय म्हणजे मास ऑफ वॉटर वेपर डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर वेपर व्हेन द एअर इज सॅच्युरेटेड. बरं, हे 5 कधी येणार? ज्यावेळेस MVS अपॉन MVS असेल. म्हणजे ज्यावेळेस वर आपली जी एअर आहे अनसॅच्युरेटेड ती सॅच्युरेटेड असेल तर 5 येतं. 5 म्हणजे चार्टवर जे आहे ती नेहमी स्पेसिफिक आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ते पर्सेंटेजमध्ये दिली असते. हा जो कर्व आहे तो 100% असेल. त्याच्यानंतरचा 90%चा, त्याच्या खाली 80%चा. सो हियर वी हॅव दिस कर्व ऑफ 90%. दिस इज 80. अगेन दिस माइट बी 70, 60, 50%. So these curved lines, so these are the relative humidity lines. नंतर जे आहे आपल्याला वेट बल्ब टेम्परेचर लाईन आणि एन्थाल्पी लाईन, या अशा लाईन्स आहेत. इथं एक मार्किंग स्केल आहे ज्याच्यावर आपल्याला एन्थाल्पी दिली असते. पण ती एन्थाल्पी रीड कशी करायची? तर या लाईन्स आहेत अशा. स्लोप कमी आहे त्यांचा लाईन्सचा. या अशा लाईन्स आहेत. या ज्या लाईन्स आहेत या लाईन एन्थाल्पीची लाईन आहे. आणि त्याचबरोबर इथं जे आहे आपल्याला टेम्परेचर पण दिलेलं असतं. इथं वर गेलो तर आपल्याला एन्थाल्पी मिळते. आणि इथं जर थांबलं आपल्याला तर इथं दिलेलं असतं हे इथं काहीतरी असेल 5, 8, 10, 15, 20, 25, 30. इथं टेम्परेचर दिलेलं असतं. म्हणजे इथं आपल्याला टेम्परेचर मिळतं. या लाईननं जर आपण गेलो, इथं जर थांबलो तर आपल्याला वेट बल्ब टेम्परेचर मिळेल. आणि थोडं पुढे जर गेलं तर आपल्याला एन्थाल्पी मिळेल. तीच लाईन आहे, लाईन एकच आहे. थोडं डेव्हिएशन असतं बट वी निग्लेक्ट दिस डेव्हिएशन. तर ही जी लाईन आहे ती एन्थाल्पी शो करते. आणि जर इथं जर थांबलो आपण कर्ववर तर आपल्याला इथं टेम्परेचर मिळतं. सो दॅट इज अ वेट बल्ब टेम्परेचर. सो वी हॅव सीन 5 प्रॉपर्टीज. एक ड्राय बल्ब टेम्परेचर, नंतर स्पेसिफिक ह्युमिडिटी, हॉरिझॉन्टल लाईन्स बघितल्या, ड्राय बल्बच्या व्हर्टिकल लाईन्स आहेत. या ज्या कर्व्ड लाईन्स आहेत त्या आहेत रिलेटिव्ह ह्युमिडिटीच्या. इथं जे आहे ते 100% रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% म्हणजे हे एअर इज सॅच्युरेटेड. त्याच्या खाली जे कमी कमी होत जातं. ठीक आहे.
नंतर या लाईन्स बघितल्या आपण रेडनं जे दाखवले त्या लाईन ज्या आहेत त्या एकच लाईन आहे ती. सो इट शोज, सो दिस इज ऑल्सो वेट बल्ब टेम्परेचर लाईन, ऑल्सो एन्थाल्पी लाईन. बरं, म्हणजे इथं जर वर गेलो या स्केलवर, कारण ही एन्थाल्पीची स्केल आहे, ही स्केल याचं युनिट पण असंच आहे, किलो जूल पर kg ऑफ ड्राय एअर. रिलेटिव्ह ह्युमिडिटीला आपण बघितलं की रिलेटिव्ह ह्युमिडिटीला युनिट नसतं. स्पेसिफिक ह्युमिडिटीचं युनिट बघितलं आपण, सो इट इज kg ऑफ वॉटर वेपर पर kg ऑफ ड्राय एअर. हे टेम्परेचर्स आहेत आपलं ड्राय बल्ब आणि वेट बल्ब. सो वी गेट द इन डिग्री सेंटीग्रेड. आता ड्यू पॉईंट टेम्परेचर राहिलं आपल्याला. ठीक आहे, सपोज कुठला तरी एक पॉईंट घेऊ आपण. सो विल टेक .1, कुठलाही एक पॉईंट घेऊ, तर त्याचं ड्यू पॉईंट टेम्परेचर कसं मेजर करायचं. हा पॉईंट ए. जर मी सरळ खाली आलो, व्हर्टिकल लाईन, आय गेट द ड्राय बल्ब टेम्परेचर. या दोन लाईन आहेत, याला असं पॅरलल लावून इथं जर मी ही लाईन अशी ड्रॉप केली, इथं मला मिळतं वेट बल्ब टेम्परेचर. आणि याच पॉईंटमधून जर मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली आणि इथं थांबलो, इथं जे काय टेम्परेचर आहे, म्हणजे 25 आणि 30च्या मध्ये जे काय टेम्परेचर असेल, सो हियर आय गेट द ड्यू पॉईंट टेम्परेचर. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन दोन कामासाठी यूज होते. राईट साईडला जर गेलो आपण तर इथं स्पेसिफिक ह्युमिडिटी मिळते त्या पॉईंटवरून, आणि त्याच पॉईंटवरून जर लेफ्टला सॅच्युरेशन कर्ववर जर आपण टच केलं, इथं आपल्याला ड्यू पॉईंट टेम्परेचर मिळतं. ओके, अजून दुसऱ्या एक लाईन्स आहेत, त्यांचा जरा स्लोप जास्त आहे आणि डिस्टन्स पण जास्त आहे. अशा लाईन्स आहेत. ओके, सो दीज आर स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन्स. ओके, स्पेसिफिक व्हॉल्यूम युनिट असतं स्पेसिफिक व्हॉल्यूमचं, मीटर क्यूब पर केज. स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके, म्हणजे एका केजी साठी आपल्याला किती व्हॉल्यूम लागतं. सो इट इज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन्स. स्लोप जास्त आहे. बघा ते दोन लाईन कशा आयडेंटिफाय करायच्या. या लाईनचा स्लोप कमी आहे, ठीक आहे, आणि त्या टच पण करतात या एन्थाल्पी लाईनला. दोज आर एन्थाल्पी लाईन्स ऑर वेट बल्ब टेम्परेचर लाईन्स, आणि ज्यांचा जास्त स्लोप आहे, सो दोज आर द स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन्स. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक स्केल असतो इथं. आणि हा स्केल जो आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, तुमच्याकडे चार्ट आहे, तर हायर व्हॅल्यू जी आहे ती खाली आहे. सपोज 0.9, 0.85, 0.8, म्हणजे जसं वर जाईल तसं आपल्याला हा, त्याला म्हणतो आपण SHF स्केल, सेन्सिबल हीट फॅक्टर स्केल. ओके, खाली तुमची जास्त व्हॅल्यू आहे, जसं वर जाईल तसं ही व्हॅल्यू कमी होत जाणार आहे. सो दीज आर द डिफरंट लाईन्स आपल्याला ज्या कामाच्या आहेत. सो दीज आर डिफरंट लाईन्स ऑन द चार्ट. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं राहिलं, इथं एक टेम्परेचर आहे. सपोज इथं टेम्परेचर आहे 24 डिग्री. 24 डिग्रीवरून जर आपण वर गेलो, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि 50% वर, तर इथं तुम्हाला एक असा डॉट दिसेल सायकोमेट्रिक चार्टमध्ये. ओके, त्याचा उपयोग काय वगैरे ते सो विल सी इन द नेक्स्ट लेक्चर व्हेन वी गो फॉर द कुलिंग लोड कॅल्क्युलेशन्स ऑन ऑल दॅट. हे जे सर्कल आहे, एक डार्क सर्कल आहे, झेरॉक्सची चूक नाही आहे, तिथं इंटेन्शनली प्रोव्हाइड केलं आहे. सो दॅट सर्कल इज नोन एज अ अलाइनमेंट सर्कल ऑर रेफरन्स सर्कल. सो विल सी व्हेन विल सी इन द कुलिंग लोड कॅल्क्युलेशन्स. वापस मी रिपीट करतो की प्रॉपर्टीज कुठल्या आहेत. आपण एक्स ॲक्सिसवर ड्राय बल्ब टेम्परेचर घेतलं डिग्री सेल्सिअसमध्ये, डिग्री सेंटीग्रेड. सो व्हर्टिकल लाईन ज्या आहेत त्या ड्राय बल्ब टेम्परेचरसाठी यूज करतो आपण. वाय ॲक्सिसवर आपल्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी केजी पर केजी ऑफ ड्रायरमध्ये मिळते किंवा ग्रॅम पर केजी ऑफ ड्रायरमध्ये मिळते. हॉरिझॉन्टल लाईन्स ज्या आहेत आपल्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी मिळते. देन वी हॅव सीन द कर्व लाईन्स. सो दिस गिव्ह द रिलेटिव्ह ह्युमिडिटी फाय. इथं 100% असते, जसं खाली खाली येऊ आपण 90, 80, 60. दीज आर द कर्व्ड लाईन्स वेअर वी हॅव द डिफरंट लाईन्स. सो रिलेटिव्ह ह्युमिडिटी लाईन. नंतर आपण बघितलं की ह्या रेड लाईन्स आहेत कमी स्लोप असलेल्या. रेड लाईन्सचं काम दोन ठिकाणी आहे, दोन कामासाठी यूज होतात रेड लाईन्स. स्ट्रेट आपण एन्थाल्पी स्केलला गेलो तर आपल्याला एन्थाल्पी त्या पॉईंटची मिळते, आणि जर आपण सॅच्युरेशन कर्ववर थांबलो तर आपल्याला वेट बल्ब टेम्परेचर मिळतं या लाईन्स, याच लाईन. तर इथं या लाईन्समुळे दोन प्रॉपर्टी मिळतात आपल्याला. नंतर आपण बघितलं की ड्यू पॉईंट टेम्परेचर कसं काढायचं. कुठलाही एक पॉईंट घेतला आपण,
ए पॉईंट आपण घेतला होता. त्याचे 3 टेम्परेचर्स कसे काढायचे, तिन्ही टेम्परेचर्स स्ट्रेट जर खाली आलो तर आपल्याला इथं ड्राय बल्ब टेम्परेचर मिळतं. त्या रेड लाईनला पॅरलल जर गेलो आपण सॅच्युरेशन कर्व, इथं आपल्याला वेट बल्ब टेम्परेचर मिळतं. आणि जर या पॉईंटवरून हॉरिझॉन्टल इथं आलं सेम सॅच्युरेशन कर्व तर आपल्याला ड्यू पॉईंट टेम्परेचर मिळतं. देन वी हॅव सीन दी स्पेसिफिक व्हॉल्यूम लाईन्स. स्पेसिफिक व्हॉल्यूमचा जो उपयोग आहे जनरली तो कुलिंग लोड कॅल्क्युलेशनमध्ये होतो, जनरली मास काढण्यासाठी किंवा व्हॉल्यूम फ्लो रेट किंवा व्हॉल्यूम फ्लो रेट माहीत असेल आपल्याला तर आपण मास फ्लो रेट काढू शकतो, किंवा मास फ्लो रेट माहीत असेल तर व्हॉल्यूम फ्लो रेट काढू शकतो जर आपल्याला त्या पॉईंटचं स्पेसिफिक व्हॉल्यूम माहीत असेल तर. बिकॉज मास फ्लो रेट एम डॉट, कारण याचं युनिट जे मास फ्लो रेटचं हे असतं kg/सेकंड. दिस इज इक्वल टू व्हॉल्यूम फ्लो रेट व्ही डॉट. व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे मीटर क्यूब पर सेकंड डिवायडेड बाय स्पेसिफिक व्हॉल्यूम मीटर क्यूब पर केजी. म्हणजे याला जर आपण सिम्प्लिफाय केलं युनिटसाठी, सो मीटर क्यूब पर सेकंड इंटू इट विल बी केजी पर मीटर क्यूब, मीटर कॅन्सल, सो वी गेट केजी पर सेकंड, दॅट इज अ मास फ्लो रेट. त्याच्यासाठी आपल्याला जो पॉईंट आहे सपोज ए पॉईंट, त्याचा जर व्हॉल्यूम फ्लो रेट माहीत असेल आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम माहीत असेल तर मास फ्लो रेट काढता येतो, किंवा मास फ्लो रेट माहीत असेल बाय युजिंग स्पेसिफिक व्हॉल्यूम, सो वी कॅन फाइंड द व्हॉल्यूम फ्लो रेट अँड वाईस वर्सा.